पत्रकार परिषद बोलवली, तुमचं काय निवेदन असेल ते करा, त्यानंतर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू। हे पहा, राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन आणि इतर गळीत धान्य उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना ही महाराष्ट्र शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशन दिनांक 11 मार्च 2022 म्हणजे यावेळेस हे मवियाचं सरकार होतं। उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री महाराष्ट्र यांनी या योजनेची घोषणा केली। या योजनेसाठी सन 2022-23, 23-24 आणि 24-25 या 3 वर्षासाठी 1000 कोटी रुपयाची तरतूद करण्याची घोषणा केली। त्यानुसार कृषी विभागाने विद्यापीठातील तज्ञांच्या सहकार्याने मार्गदर्शक सूचना तयार केल्या। या योजनेत सोयाबीन व इतर गळीत व्यवस्थित ऐका बरं, या योजनेत इतर गळीत धान्य आधारित पीक पद्धतीस चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पादकतेमध्ये वाढ करणे, उत्पादकता वाढविणे, सोयाबीन व इतर गळीत धान्य पिकांच्या मूल्य साखळीत चालना देणे, काढणी पश्चात नुकसान टाळण्यासाठी साठवणूक सुविधा म्हणजे गोडाऊन वगैरे, साठवणूक सुविधा सायलो उपलब्ध करून देणे, नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचविणे, दरातील चढ उतारापासून संरक्षण देण्यासाठी तारण योजने, शेतमाल तारण योजनेची सुविधा उपलब्ध करून देणे, विद्यापीठ, शासकीय संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या मार्फत बीज उत्पादनाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, प्रक्रिया व साठवणूक सुविधा उपलब्ध करून देणे, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या मूल्य साखळी बळकटीकरणासाठी अनुदान देणे, शेतकरी उत्पादक कंपन्यांना वायदे बाजाराशी जोडणे, वखार महामंडळाशी म्हणजे मी मागा म्हणलं एकत्रित साठवणूक सुविधा निर्माण करणे, कारण दर कमी असताना खरोखर साठवणूक जर केली तर त्याचा फायदा झाला असता। प्रक्रियाधारकांना योग्य दर्जाचा माल पुरविणे, प्रक्रियेमुळे मिळणाऱ्या मूल्यवर्धनाचा हिस्सा शेतकऱ्यांना मिळवून देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट होते। उद्दिष्टाच्या बाबी कोणत्या ठरवल्या? पिकांची उत्पादकता वाढ व शेतकऱ्यांची क्षमता बांधणे, याच्यात प्रात्यक्षिक, शेती शाळा, प्रशिक्षण, प्रक्षेत्र भेटी, प्रचार प्रसिद्धी। याच्यामध्ये कापूस 256 कोटी आणि सोयाबीन आणि अन्य तेलबिया 294 कोटी, असे 550 कोटी रुपये। आणि बियाणे साखळे बळकटीकरण हे फक्त कृषी विद्यापीठाला वगैरे देण्यासाठी कापसाला 15 लाख, सोयाबीनला 35 लाख, असे 35 कोटी, 35 लाख आलं, 15 कोटी आणि 35 कोटी असे 50 कोटी। आणि 3 मूल्य साखळी विकास, शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना व बळकटीकरण म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपन्या बळकटीकरण करणे, क्लिनिंग ग्रेडिंग युनिट, गोदाम, सायलो, साठवणूक शेड, तेल घाणे प्रक्रिया युनिट, जैविक निविष्ठा निर्मिती युनिट, बीज प्रक्रिया युनिट, सोयाबीन इत्यादी। कापसाला 179 कोटी रुपये दिले आणि सोयाबीनला 221 कोटी रुपये, असे 400 कोटी, असे एकूण 1000 कोटी रुपये राज्य शासनाने मंजूर करून त्या ठिकाणी दिले। दिनांक